Zee 24 तास एक पाऊल पुढे. लीगल गोष्टींना आपण आढावा घेतला आता किंवा त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे तुमच्या कार्यकालामध्ये त्याचा देखील कार्यकालाला कायद्याने बंदी तुम्ही आणली आहे, परंतु सुवर्णमध्ये काढण्यात झाला राष्ट्रपतीने सही नाही केली आहे त्यामुळे बंदी तुम्ही आणली आहे. ना रिसेटल करत ना कारवाई करायला देत आणि जो कारवाई करतो त्या वसंत डोबळेला पाठवून देतात तडीपार करून. हे तुमचं काम आहे. वसंत डोबळेच्या प्रश्नावरती एक लक्षात घेतलं पाहिजे, व्यक्ती सापेक्ष ज्या वेळेला कायदा निर्माण होतो, कायदा रक्षक निर्माण होतात, तर त्याची ती त्या ठिकाणी कायद्यामध्ये अधिकारी तुमच्या राज्यात काम नाही करणार. जो चांगलं काम करेल त्याला तुम्ही पाठवून द्या तडीपार. असा अधिकारी आहे की जो कायद्याचं रक्षण करू शकतो. अशा भूमिकेतनं तुम्ही जर पाहत असाल तर गेले अनेक वर्ष जे लोक कामं करत असतात, पोलीस ऑफिसर असतील जे अतिशय चांगल्या तऱ्हेने काम करतात, प्रकाशात ते येत नाहीत, त्यांच्याबद्दल तुम्ही अन्याय करता आहात असं मला सांगावं वाटेल. आपण वसंत डोबळेंच्या मुद्द्यापासून बाजूला जाऊया. अगदी शेवटचा काय मुद्दा तुम्हाला चौकशी लावलेली आहे. माझं अतिशय जबाबदारीनं एका फार मोठ्या साहित्यिकाचं एक वाक्य असं होतं इंग्रजीमध्ये की एव्हरी प्रॉब्लेम्स कम विथ द सोल्युशन. फेरीवाला हा प्रॉब्लेम पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला भेडसावणारा प्रॉब्लेम आहे. विशेष करून मुंबई शहर, पुणे शहर ही जी प्रमुख शहर आहेत त्यांना. तर या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन देखील 100% आहे. पण राज्य सरकार खमकं असलं पाहिजे, दमदार असलं पाहिजे. त्याच्यामध्ये जसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी सारखा एक दमदार माणूस आहे. तर या ठिकाणी जोपर्यंत दमदार माणूस येत नाही तोपर्यंत अशा शेकडो चर्चा होतील, सोल्युशन मात्र काही निघणार नाही. सोल्युशन कसं असलं पाहिजे ते सुवर्णबद्ध असलं पाहिजे. जे 3 लाख 4 लाख फेरीवाले आहेत त्यांची कुटुंब रस्त्यावर येणार नाहीत असं सोल्युशन असलं पाहिजे. असा सुवर्ण मध्य असला पाहिजे. आणि हा जो पूर्ण शहरातला महाराष्ट्रातला जो वर्ग रस्त्यावरून चालतोय त्यांना असं वाटलं पाहिजे की संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस त्यांना वॉक करायचं असेल तर मुंबई शहरात, पुणे शहरात फुटपाथवरून चालता आलं पाहिजे. इतका सुंदर फुटपाथ या राज्य सरकारनं या महाराष्ट्रातल्या लोकांना दिला पाहिजे. आणि हे देण्यासाठी राज्यामध्ये आणि त्या महापालिकांमध्ये दमदार नेतृत्वाची गरज आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर आता काही कमकुवत असेल तर या महाराष्ट्राला दमदार नेतृत्व नाहीये. दमदार महाराष्ट्राला नेतृत्व नाहीये, त्याच्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न मोठा झालेला आहे असं तुम्ही म्हणता आहात. सुरोडकर साहेब, अगदी शेवटच्या 30 सेकंदांमध्ये मला सांगा की आत्ताचे जे सगळे फेरीवाले आहेत, फॅक्ट जी 3 लाख 4 लाख साधारण 4 लाखापर्यंत ही संख्या गेलेली आहे, या सगळ्यांना सामावून घेणं कायदेशीररित्या सध्या प्रॅक्टिकली शक्य होणार आहे असं तुम्हाला वाटतंय की यातल्या काहींवर कारवाई करून त्यांना बाहेर काढायला लागेल तरच बाकीचे सगळे फेरीवाले अलोकेट होऊ शकतील? नाही, इथून मुंबईतला कुठलाही फेरीवाला हलणार नाही, हलू शकत नाही. कारण की त्याला पोट भरायचा मुद्दा नाहीये. अलोकेट करण्यासाठी मुंबईत तेवढी स्पेस आहे का की जर कायद्याने शहर बकाल न करता, फुटपाथवर गर्दी न करता, ओव्हरब्रिजवर फेरीवाले न बसता शहर सुडवून राखून जर या अधिकृतपणे यांना लिगलाइज करायचं असेल तर तेवढी जागा मुंबईमध्ये आहे का? आहे ना. दादर मधून बघा, दादर मध्ये 2,500 हॉकर हटवले, तिथं कुंड्या नेऊन ठेवल्या. ह्याच्यामध्ये आकडा असा आहे अमोल की जे मार्केटमध्ये 4 माळ्यावरती कोथमीर घ्यायला माणूस जाणार का? मागे महापालिकेने आशिष अधिक त्यानं हे बिल्डिंग बनवली त्याच्यामध्ये हॉकर बसवले. दादर प्लाझा गेला होता. सुरोडकर जे आहे का मागे तुमचा मुद्दा मांडलेला आहे, त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे, आपली वेळ संपलेली आहे. 4 माळ्यावरती कोथमीर घ्यायला फेरीला जाणार नाही, कारण की मुंबईची पब्लिक भागती दौडती पब्लिक आहे. त्यांना रस्त्यावर जे भेटते ताबडतोब घेऊन ते घरी निघतो. कारण की मुंबईतला प्रॉपर माणूस मुंबईत नाहीये. फेरीवाला फिरता पण असू शकतो, फिरता पण आहेत ना. आता रेल्वेमध्ये सुद्धा हॉकर्स आहेत. बाबत आहे, जर तुम्हाला योग्य ठिकाणी जागा दिल्या, योग्य ठिकाणी फ्लॅट दिले, जसं मंडईमध्ये आहे त्या ठिकाणी आतमध्ये व्यवसाय कोणी करत नाही, बाहेर फेरीवाले आहेत, आतमधले गाळे सायबर कॅफे म्हणून वापरले जातात. पब्लिक जात नाही तिथे घ्यायला, बाहेर आहेत म्हणून जात नाही ना. बाहेरचे फेरीवाले बंद केले तर आत पब्लिक जाण्याशिवाय पब्लिकला पर्याय राहणार नाही. टाइम भेटणार नाही ना. तो आपल्या मग एरियामध्ये डोंबिवली राहणार आहे, तो कशाला इथं घेतो? डोंबिवली जाऊन घेणार मग तो. मग काय हरकत आहे डोंबिवलीत घेतली तर? पब्लिकला टाइम कुठे आहे? मुंबईच्या पब्लिक टाइम नाही ना. नाही, मुद्दा असा आहे की फेरीवाल्यांची टाटानी 1 लाख लोकांचं पुनर्वसन करता येईल अशा प्रकारचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेला दिला होता. तर अशा पुनर्वसन फेरीवाल्यांचं कसं होईल या प्रस्तावाला महानगरपालिकेने 1,03,350 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या महापालिकांना बोलवून त्या प्रस्तावांचा विचार केला गेला पाहिजे, जेणेकरून बिलकुल चालणाऱ्या माणसाला चालता येईल असा मार्ग काढला पाहिजे. शेवटी आपण आजचा रोखठोक प्रश्न बघूया. आज आम्ही प्रश्न विचारलेला होता, अनधिकृत फेरीवाल्यांना राजकीय अभय मिळतंय का? होय. आणि बघूया याला काय लोकांनी कौल दिलेला आहे.
85% लोकांना असं वाटतं की होय राजकीय अभय मिळतंय, 60% लोक नाही म्हणतायत, तर 7% लोक याबाबत तटस्थ आहेत. शेवटी बघाशी जसं राम कदम यांनी म्हटलेलं होतं, एका महान विचारवंताचं वक्तव्य त्यांनी सांगितलेलं होतं, एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. पण सध्याची आपल्याकडची परिस्थिती बघता एव्हरी सोल्युशन हॅज मेनी प्रॉब्लेम्स अशी परिस्थिती सध्या आपल्याकडे निर्माण झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रॉब्लेम्समधून एक सोल्युशन निघतं की या एका सोल्युशनमुळे हजारो प्रॉब्लेम्स तयार होतात, असा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. मात्र लोकांना आपले रस्ते स्वच्छ हवे आहेत, आपली शहरं स्वच्छ हवी आहेत. यामुळे काय उपाययोजना करायच्या हे सर्वसामान्य माणसाला माहीत नाही. मात्र काय याच्यावर होतं आणि उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं, या सगळ्यातून आपल्याला कळणार आहे की राज्य सरकार काय करतं आणि महापालिका काय करते. धन्यवाद सगळ्यांचे आमच्या या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि आमच्या स्टुडिओमध्ये येऊन याविषयी आपली मतं व्यक्त केल्याबद्दल. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.